टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाकरे गटाला आता चंद्रपूर विदर्भ सुद्धा तुमच्या ताब्यात आहे। आजचा प्रवेश त्यांचा मुकेश जीवतोडे यांचा सिंबॉलिक आहे। एकट्याने त्यांनी प्रवेश घेतला आहे। आज त्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो। चंद्रपूरमध्ये म्हणजे विदर्भामध्ये देखील शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे। लोक अपेक्षेने शिवसेनेमध्ये येत आहेत आणि मोठ्या विश्वासाने लोक येत आहेत, कारण विकास काम करायचं असेल तर काम करणारा पक्ष, काम करणारी संघटना म्हणून शिवसेना बाळासाहेबांचे विचार अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम आपण करतोय। आणि म्हणूनच मुकेशला मी गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो, एक कडवट बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून आणि एक कट्टर आणि मेहनत आणि कष्ट करणारा शिवसैनिक म्हणून त्याची ओळख आहे। आणि आज त्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे। आता त्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एक मेळावा घेतील आणि त्या मेळाव्याला मी देखील स्वतः उपस्थित राहील। नाही, आता याच्यामध्ये धक्क्याचा विषय नाही आहे। मी त्यांचं स्वागत केलेलं आहे। आता लोक त्यांच्यापासून का सोडून जात आहेत याचा विचार त्यांनी करायचा आहे। याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण समोरच्या लोकांनी करावं, एवढंच मी या गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, हा तुमचा आवडता जिल्हा आहे। मात्र उद्धव ठाकरेंनी या जिल्ह्यामध्ये फेरी मारा पाहिजे होती, पण दिसून आले आता त्यांनी म्हटलं की त्यांनी संघटनेला जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा बळ द्यायला पाहिजे होतं। आता कार्यकर्त्यांनी त्यावेळेस कळ काढली, पण बळ स्वतःचं वाढवून घेतलं, त्यामुळे ते कार्यकर्त्यांना कसं बळ देणार? सर, गडचिरोली असेल किंवा चंद्रपूर असेल, या ठिकाणी नक्षली बळ कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे होतं, पण ते स्वतःचं बळ वाढवायच्या मागे लागले तर मग कार्यकर्त्यांचा लोकांना विसर पडतो। कार्यकर्ता हा आपला एक शिवसेनेचा, एक बाळासाहेबांचा शिवसैनिक, हा सगळे कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा कार्यकर्ता असतो। त्याचं बळ वाढवलं पाहिजे, त्याला मोठं केलं पाहिजे, तर पक्ष मोठा होतो। आणि म्हणून आज पूर्ण राज्यभरामध्ये असे मुकेशसारखे अनेक जिल्हा प्रमुख असतील, अनेक कार्यकर्ते आहेत, एका विश्वासाने शिवसेनेमध्ये येत आहेत। आणि खऱ्या अर्थाने आपला जो शिवसेना पक्ष आहे बाळासाहेबांच्या विचाराचा, दिघे साहेबांचा विचाराचा, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। जो काम करेल तो पुढे जाईल। आणि म्हणून मुकेशसारख्या सर्व कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो। नाही, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, हे जिल्हे नक्षलवादी म्हणून ओळखले जायचे, मात्र मागील काही वर्षांमध्ये याची ओळख बदललेली आहे। उद्योगधंदे त्या ठिकाणी आपण पोहोचवलेले आहे। गडचिरोलीमध्ये, चंद्रपूरमध्ये, गडचिरोलीमध्ये पहिला कारखाना सुरजागड हा सुरू करणारा हा एकनाथ शिंदे आहे। आणि त्यामुळे मी त्यावेळेस पालकमंत्री होतो आणि तेव्हा कोणी तिथे जाण्यास तयार नव्हतं आणि प्रशासनही मदत करायला तयार नव्हतं। त्यावेळेस मी स्वतः पुढाकार घेऊन त्याचे सुरजागड प्रकल्प चालू केला। आज 10,000 लोक तिथं काम करत आहेत। आज तिथं मोठ्या प्रमाणावर स्टील इंडस्ट्री येते आहे। आज देवेंद्रजी जेव्हा दावोसमध्ये गेले त्यांनी देखील गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्रीचे MOU केले, करारनामे केले। त्यामुळे गडचिरोली आता खऱ्या अर्थाने स्टील इंडस्ट्रीचं हब बनेल आणि तिथल्या हजारो लाखो लोकांना काम मिळेल आणि एक मागास जिल्हा, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून त्याची ओळख जी आहे ही पुसून जाईल आणि इतर जिल्ह्यांच्या बरोबरीने हा गडचिरोली जिल्हा देखील, चंद्रपूर जिल्हा देखील मुख्य प्रवाहामध्ये येईल। आणि आता जवळपास नक्षलमुक्त जिल्हा या ठिकाणी आपण करतोय। आणि त्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील 2026 पर्यंत पूर्ण देशातला नक्षलवाद बिमोड करण्याचा जो संकल्प उचललेला आहे, विडा उचललेला आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र देखील त्यांच्यासोबत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।